डोंबिवली एमआयडीसी मधील अमुदान कंपनीमध्ये स्फोट झाल्यानंतर शासनाने एमआयडीसी मधील घातक कंपन्यांचं स्थलांतर करण्याचा निर्णय घेतलाय आणि या निर्णयामुळे जवळपास 2000हून अधिक कामगार बेरोजगार होणार आहेत। तसंच एमआयडीसी कडून रासायनिक कंपन्यांचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। या कारवाईमुळे उद्योजकांमध्ये मात्र तीव्र नाराजी व्यक्त होतीये। सुरेश काटे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सुरेश, एका बाजूला बेरोजगार होणाऱ्यांची संख्या तर दुसरीकडे नाराजी देखील व्यक्त केली जाते उद्योजकांमार्फत। काय नेमकं त्या ठिकाणी या घेतलेल्या निर्णयाचे पडसाद? विशाल, नक्कीच 23 मे रोजी डोंबिवली एमआयडीसी मधील अमुदान कंपनीमध्ये स्फोट झाला। या स्फोटामध्ये जवळपास 12 जणांचा मृत्यू झालेला आहे। 9 जण अजूनही बेपत्ता आहेत। मात्र प्रदूषण मंडळाला महाराष्ट्र शासनाने आदेश दिलेले आहेत की ज्या केमिकल कंपन्या ज्या आहेत, अतिघातक केमिकल कंपन्या ज्या आहेत, त्यांचा वीज पुरवठा त्याचप्रमाणे पाणी पुरवठा खंडित करून त्या कंपन्या बंद करण्यात यावे असे आदेश काढल्यानंतर काल प्रदूषण महामंडळाने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना आणि एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना आदेश धाडले आणि त्यानुसार काल जवळपास 6 ते 7 कंपन्यांच्या वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा जो आहे तो खंडित करण्यात आलेला आहे। या कारवाईमुळे उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे, कारण की त्यांनी याच अगोदर 2 दिवसापूर्वी त्यांना क्लोजर रिपोर्ट ज्यावेळेस धाडले होते एमआयडीसी अधिकाऱ्यांकडून, त्यावेळेस त्यांनी आंदोलन केले होते। जवळपास 400हून अधिक उद्योजक जे आहेत ते आंदोलन करण्यासाठी उतरले होते एमआयडीसी कार्यालयावरती आणि तरीही प्रदूषण महामंडळाच्या आदेशानुसार काल कारवाई झाल्यामुळे उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी आहे। कारण या नाराजीमुळे त्यांचं असंही म्हणणं आहे की आमचा विचार करणं अपेक्षित होतं, कारण की 2000हून अधिक कामगार जे आहेत ते बेरोजगार होणार आहेत। त्यामुळे उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। विशाल, नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर घेतलेल्या निर्णयाचे मात्र आता पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे डोंबिवली एमआयडीसी परिसरात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।